तर आदिवासी आणि शेतकऱ्यांचं लाल वादळ हे नाशिकच्या वेशीवरती येऊन ठेपलंय आणि किसान सभा आणि माकपचे शेतकरी आणि शेतमजुरांचा हा लॉंग मार्च माजी आमदार जे.पी. गावित यांच्या नेतृत्वात आता मुंबईकडे कूच करणार आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिंडोरीमध्ये हे आंदोलन सुरू होतं। मात्र दिंडोरीतील तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मंत्रालयावरती धडकण्याची भूमिका आता या सर्वांनी घेतली आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, आता काय पवित्रा घेतलाय या सर्व आंदोलनकर्त्यांनी आणि मागण्या काय आहेत? नक्कीच खरं तर गेल्या 6 दिवसांपासून नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तहसील कार्यालयाबाहेर या आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीत। खरं तर या मागण्या ज्या आहेत बऱ्याचशा मागण्या प्रलंबित ह्या मागच्या वेळीच्याच आहेत। मागच्या वेळी देखील शेतकऱ्यांनी लॉंग मार्च जो आहे तो काढलेला होता। नाशिकमध्ये जवळपास 8 पेक्षा अधिक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलेलं होतं। त्याच्या आदल्या वर्षी देखील मुंबईच्या दिशेने हे आदिवासी शेतकरी निघालेले होते। आता पुन्हा एकदा आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हे आदिवासी शेतकरी जे आहेत ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या नेतृत्वात लॉंग मार्च घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। काल रात्री नाशिकमध्ये पहिला मुक्काम झाल्यानंतर आता हे संपूर्ण शेतकरी जे आहेत ते आपल्याला आता मुंबईकडे कूच करत असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच हे शेतकऱ्यांचं लाल वादळ जे आहे ते नाशिकच्या वेशीवरती येऊन पोहोचलेलं आहे। दरम्यान वनपट्टे नावावर करणे असतील, आदिवासी परिसरातील पाण्याचा प्रश्न असेल, यासह शाळा असेल, शिक्षक भरती असेल, अशा विविध प्रश्नांवरती हे संपूर्ण आदिवासी शेतकरी जे आहेत ते हजारोच्या संख्येने आपल्याला मुंबईच्या दिशेने निघत असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतं। श्वेता, बिलकुल पवन, धन्यवाद या माहितीसाठी।